भामरागड तालुक्यातील नाल्यावर पुलाची मागणी, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात नाल्यावर पूल नसल्याने 10-12 गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटत असल्याची गंभीर समस्या समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर प्रणय खुणे, राष्ट्र मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी परिसराला भेट देत नागरिकांशी संवाद साधलाय। धोंडराज, इरपणार, प्ररायनार आणि पेनकुंटे येथील ग्रामस्थांनी नाल्यावर तातडीने पूल मंजूर करण्याची मागणी केली आहे। पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्याने रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी व दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे। भामरागड तालुक्यातील धोडराज पासून इरपनार, कुचेर, पेनगुंडा, परायनार असे अनेक गावं आहेत, जवळपास 7 ते 8 गावं। त्या गावांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे। रस्ता आहे परंतु पुलिया नाही आहे। त्यामुळे या पुलियावरती अनेक गरोदर मातांचा इथं मृत्यू झाला आहे। मागील वर्षी 2 शिक्षकांचा इथं मृत्यू झाला। तर त्यामुळे राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला माझी विनंती आहे की भामरागड हा अलेक्झांडर साहेब जेव्हा राज्यपाल होते या राज्याचे, तेव्हा दत्तक तालुका घेतला होती, परंतु 91 मध्ये दत्तक घेतलेल्या या तालुक्याचा अजूनपर्यंत विकास झालेला नाही। तर माझी राज्यपालांना आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना विनंती आहे की भामरागड हा अतिदुर्गम तालुक्याचा जेव्हा विकास होईल तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास होईल। महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भामरागडचा अगोदर विकास झाला पाहिजे, कारण भामरागडचा विकास होईल तेव्हाच या राज्याचा विकास होईल असं म्हणता येईल। म्हणून माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे की धोडराज ते इरपनार या नाल्यावरती पुलिया झालाच पाहिजे अशी माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे। मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।